Thank you.
देवा
हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गाईन आवडी हिची माझी सर्व जोडी हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गाईन आवडी हिची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे अमासी गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणास त्यांच्या कृपादाने मध्ये बाबाजी सद्गुरु दास तुका नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशं आनंदी वल्लभं अदौराम तपोवनादिगमनं हत्वा मृगां काञ्चनं वैदेहि हरणं जटायुमरणं सुग्रीव संभाषणं वाली निर्दनं समुद्रतरणं लंकापुरी दहनं पश्चात् रावण कुंभकर्ण हननं एतद्धि रामायणं बोला प्रभु रामचंद्र भगवान लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरतं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मंगलभवन अमंगलहारी द्रवभूषु दशरथ अजिर बिहारी पुनि पुनि कीर्तनी वो सुनिए सुनाई दिल की प्यास बुझतन बुझाई राम सिया राम जय जय राम संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्ययुक्तं सुविचारवन्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं दयांची केल्या स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा
मान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गाईन आवडीची माझी सर्व जोडी. जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा विश्वविख्यात असा 4 कडव्याचा हा मागणीच्या सदरातील अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. श्रीराम सेवा मंडळ आयोजित अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाचा हा सुवर्ण महोत्सव परमपूजनीय प्रातस्मरणीय ब्रह्मविद्युत वैकुंठवासी श्री गुरु हरिभक्तीपरायण महादूबाबा गोडेकर वैकुंठवासी प्रातस्मरणीय श्री गुरु मारुतीबाबा गुरव वैकुंठवासी हरिभक्तीपरायण गुरुवरी आपल्या बागाचं भूषण भिकाजी बाबा वाजवणे. हरिभक्तीपरायण जिजाराम बाबा गोडेकर हरिभक्तीपरायण मनाजी बाबा बच्चे हरिभक्तीपरायण भिकाजी बाबा वाळूंज रामदास महाराज वाळूंज चिंदूबाबा पोखरकर वैकुंठवासी हरिभक्तीपरायण मारुती नाना वाळूंज यांच्या कृपा आशीर्वादाने त्याचबरोबर युवा कीर्तनकार सागर महाराज शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली चालत आलेला आहे. समस्त ग्रामस्थ वाळुंज वाळद वाळुंजवाडी तालुका खेड जिल्हा पुणे समस्त ग्रामस्थांच्या सहकार्याने सर्व अन्नदात्यांच्या श्रद्धापूर्वक अतुलनीय दिलेल्या अशा अभूतपूर्व सहकार्याने तथा सर्व ग्रामस्थ मंडळींच्या माता भगिनी युवा वर्ग ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाने तथा दानशूर देणगीदारांच्या महान अशा सहकार्याने त्याचबरोबर महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार विद्वत प्रचुर असे कीर्तनकार ज्यांच्या सौजन्याने दिले असे सर्व सौजन्य देणारे अर्थात संतपूजन करणारे सर्व दाते या सर्वांच्या सहकार्याने उपस्थित वाळद आणि संपूर्ण पंचक्रोशी यांच्या उपस्थितीमध्ये तथा विश्वमाऊली ज्ञानोबा यांच्या अलंकापूर नगरीतून आलेली सर्व माझी गुणवान गायनाचार्य मृदंगाचार्य उपस्थित महाराज मंडळी विनेकरी दोन्ही चोपदार वारकरी संप्रदायाची भगवी पताका खांद्यावर घेऊन त्याचबरोबर परिसरातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ भजनी मंडळी उपस्थित सर्व महिला भगिनी वर्ग आणि समस्त ग्रामस्थ अर्थात बंधुवर्यांची ही लक्षणीय उपस्थिती या सर्वांच्या एकत्रीकरणामुळं या सुवर्ण महोत्सवी कीर्तन महोत्सवाला लाभलेले एक आगळं वेगळेपण देखणेपण तथा सौंदर्य. आज पवित्र असा रामनवमीचा दिवस आहे. रामनवमीचा दिवस म्हटलं की भगवान परमात्म्याचा जन्मोत्सव समस्त हिंदुस्थानामध्ये मोठ्या उत्साहामध्ये भव्य प्रमाणामध्ये दिमाखदार पद्धतीने साजरा करण्याची आपली परंपरा आहे. हजारो वर्षापासून रामरायाचा सोहळा आपण साजरा करतो. असं गाव नाही का त्या गावात आजच्या दिवशी रामरायाचा उत्सव केला नाही. वाडी छोटी असेल, गाव छोटा असेल, गल्ली छोटी असेल, पण तिथं उत्सव नाही असं नाही. तालुक्याच्या गावापासून येताना प्रत्येक डोंगराच्या कान्याकोपऱ्यामध्ये वाडी वस्तीवरती आपण पाहतो प्रत्येक ठिकाणी रामरायाचे बॅनर आहेत, भगव्या पताका आहेत, गुढ्या आहेत, तोरणा आहेत, रांगोळी आहेत. जिकडं तिकडं आनंदी आनंद आहे. का? माझ्या रामरायाचा जन्मदिवस. रामरायाचा नुसता जन्मदिवस नाही तर जन्माचा सोहळा दसरा दिवाळी या सणासारखा आपल्याकडे साजरा केला जातो. महाराज करावं तेवढं आपल्या या नागरिकांचं कौतुक थोडं आहे. रामाचा जन्मदिवस. जन्मदिवस काय म्हणजे काय रे? जन्मदिवस म्हणजे शाळेमध्ये तुझा जन्मदिवस असतो, चॉकलेट वगैरे देतात नाही एकमेकाला, म्हणजे त्याला काय म्हणता तुम्ही? अभिष्ट चिंतन सोहळा. हुशार दिसतंय लेकरू. मला वाटतं म्हणताय का बड्डे, पण ते वस्ताद आहे. अभिष्ट चिंतन सोहळा म्हणजे आपल्या भाषेमध्ये वाढदिवस, म्हणजे तुमच्या भाषेमध्ये बड्डे. मग वाढदिवस साजरा करायचा तर देवाचा करावा, संतांचा करावा, राष्ट्रपुरुषांचा करावा. सर्वसामान्य माणसांचा, सर्वसामान्य लेकरा बाळाचा वाढदिवस साजरा करून आई बाबाच्या पैशाचा अपव्यय आणि मित्रांनो दिलेल्या पार्ट्या याच्या पलीकडे काही होणार नाही. देवाचा
आणि संतांचा वाढदिवस साजरा करावा. ठिकठिकाणी आपण पाहतो मंदिराचा जीर्णोद्धार, वर्धापन दिन, देवाचा वाढदिवस असतात, देवाची जयंती आपण साजरी करत असतो. आणि आज आपल्या हिंदू नववर्षामध्ये सर्वात महत्वाचा पर्व काळ आजचा दिवस आहे. पर्व 5 आहेत दादा, 5. ताईसाहेब किती? 5. कोणते कोणते? पर्व विशेष भागवत धर्मी, नरसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी, उत्तमोत्तम शिवरात्री. किती झाले? 5. आणि हे 5 पर्व काळ एकादशी सारखे धरायचे असतात. कशासारखे? एकादशी सारखे. तुम्ही तर डोळे असे मोठे केले. नाही, एकादशी प्रमाणे करावे लागतात. अहो एकादशी नाही, आषाढी आणि कार्तिकी एकादशी सारखा आजचा उपवास करावा. जे कोणी अन्नदाते असतील, विनंती आहे माझी, पुढच्या वर्षापासून त्यांनी दुसरं काही करण्यापेक्षा सर्वांना फराळ द्यावं. अगदी रामनवमीच्या दिवशी, कृष्ण जन्माच्या दिवशी, नरसिंह जयंतीच्या दिवशी, वामन जयंतीच्या दिवशी आणि ताईसाहेब महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या वाडवडिलांचे पित्र आले तरी सुद्धा कशाचे घालायचे? खिचडी घाला, वरईचा भात घाला, वेपर्स घाला, चिवडा घाला, खजूर घाला, काय तुम्हाला खाऊ घालायचं ते घाला. पित्र आले तरी, पोरा स्वरांचं लग्न असलं तरी अजिबात उपवास मोडू द्यायचा नाही. तुम्ही म्हणसाल महाराज आजपर्यंत आम्हाला कल्पना नव्हती, मागे झाले ते पाहू नका, पण पुढे जामीन आहे तुका. इथून पुढे मात्र आपल्या सप्ताह एवढा मोठा जुना आहे, 50 वर्ष, 50वं वर्ष चालू आहे. 50वं वर्ष. अहो काय पत्रिका आहे दीपक महाराज, आपल्या टाळकऱ्याच्या उंचीची पत्रिका आहे. काही म्हणा गड्या हो, सत्य करावं होतं पुणे जिल्ह्यानेच. उभ्या महाराष्ट्रामध्ये फिरतो दादा आम्ही, भाऊ उभ्या महाराष्ट्रात फिरतो. कधी कधी गुजरात असेल, उत्तर प्रदेश असेल, 4 धाम यात्रेच्या निमित्तानं तिकडे जातो, कथा वगैरे कीर्तन करतो, मोठमोठे कार्यक्रम करतो. लोक कार्यक्रम करतात, भरपूर करतात. वाडी असो नाही तर घर असो नाही तर गावाचा असो, महाराज उत्सव करावतो पुणे जिल्ह्यानेच. शोभा नाही महाराज. मी मग अशीच फराळ केल्यानंतर बोलता बोलता बोललो, मुंबईच्या कानाकोपऱ्यात जरी फिरलो ना तर पुण्याचा माणूस असा चमकूनच उठतो. अहो माणूस जेवलेला असो अथवा उपवासी असो, पुण्याच्या माणसाचा चेहरा प्रसन्न असतो. कधी बघा बघा तुम्ही, हे सगळी माणसं, वडीलधारी माणसं बघा, 50, 60, 70च्या पुढे गेलेली माणसं बघा, माता भगिनी बघा, भगिनी वर्ग बघा, बघा बा लहान लहान लेकर, बघा हे आपली लहान लेकर, बघा तो आमचा नवीन टाळकरी जणू काय झेडपीला निवडून आला. चेहरा प्रसन्न पाहिजे हो महाराज, प्रसन्न चेहऱ्याशिवाय काय खरं नाही. हे बघा, वन का असो अथवा नसो महाराज, पण माणसाला पाहिलं ना का माणसाने 1.5 मिनिटं विचार केला पाहिजे, याला नेमकं झालंय काय, हसतंय कशामुळे. नाही तर काय काय काही माणसं महाराज हसतच नाहीत. म्हणून लग्नात तो फोटोवाला सांगतो, नवरदेव स्माइल प्लीज, ते असं हसतंय, पोटात कळ निघल्यावानी. अरे लग्नात हसा ना तू. नाही, हसतमुखी माणूस पाहिजे. लक्षात ठेवा. का आता बघा कीर्तनामध्ये ही सगळी लेकर हसतमुखी आहेत. हे छोटे छोटे लहान महिला पुरुष वर्ग सर्व हसतमुखी आहेत. तुमच्या सर्वांकडे पाहिलं ना, नुकत्याच उमललेल्या गुलाबाच्या टवटवीत फुलाप्रमाणे तुमचे चेहरे आत्ता आहेत. फक्त 11 वाजेपर्यंत असेच ठेवा. पण जर का तुम्ही गुलाबाच्या फुलाचे सूर्यफुल केले मग मात्र काही खरं नाही. लक्षात ठेवा बरं का भाऊ. सुंदर नियोजन आहे, पत्रिका सुंदर आहे. मी मुद्दाम पत्रिका माझ्या हातात ठेवली का परवाच्या कीर्तीतल्या लोकांना दाखवता येईल मला. आणि सप्ते तुम्ही गावं मोठमोठे बडा घर पोकळ वासन वारा गेला भसा भसा काय तुमच्याकडं सप्ते करावं तर आशे करावेत महाराज. अहो आपल्या बुजुर्ग वैकुंठवासी साधू संतांचं स्मरण या निमित्तानं ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकाराचा गौरवाने ऋण निर्देश आहे. आणि युवा कीर्तनकारांच्या योगदानाबद्दल आपल्याकडे आपण त्यांना जागा दिलेली आहे. नाही तर महाराज लग्नाच्या पत्रिकेमध्ये हजार नावं आम्ही वाचतो.
बाप युवा नेता आणि पोरगा नेता आणि आई बचत गटाचे अध्यक्ष आणि आज तंटा मुक्तीचा अध्यक्ष आणि यांच्याच गावात घराने सगळ्याला तंटा लावलेला. काय अर्थ आहे का त्याला? एकाला पदवीच नव्हती, त्यांनी आपल्या गाडीचा नंबर लिहिला MH15. आणि काय माणसं आहे का MIDC आहे हा? तसं नाही. अहो महाराज, देणारी लोक बघा ना. अहो भव्य असा कीर्तन महोत्सव असावा, पुणेकरांना द्यावा असं सांगावं लागत नाही. हे बघा, एकीकडं संपूर्ण देणाऱ्यांची नावं आहेत, तरी कितीतरी अजून लिहायचे राहिले असतील. आणि अजूनही लोक देत आहेत. आज देतील यात नाही भाऊ, काही काही राहिलेले लोक कीर्तनानंतर देतील. ज्यांना यायचं राहिलं ते उद्यापर्यंत देतील. अहो ताई, हंडी फुटून मंडप सुटेपर्यंत लोक देत राहतील का? हा माझ्या रामरायाचा महोत्सव आहे आणि आपल्या गावचा सुवर्ण महोत्सव आहे. आजच्या कीर्तनाचं ज्यांनी सौजन्य दिलं, सन्माननीय दानशूर दाते श्री रामदास भाऊ सीताराम वाळुंज यांच्या वतीनं ही हरिकीर्तनाची सेवा अर्थात माझ्या कीर्तनाची जबाबदारी त्यांनी उचललेली आहे. त्यांना सुद्धा प्रभू रामरायाचा कृपा आशीर्वाद लागावा, धन्यवाद देतो. 10:07 वेळ झालाय. 11ला कीर्तन संपवायची जबाबदारी आहे, नियोजित वेळ आपली आहे. आणि गड्या हो, अभंग अतिशय सुंदर निवडला. काही काही म्हणतील काय एवढा मोठा लांबून महाराजाला एवढा लांबलचक आणला आणि अभंग छोटा घेतला. अभंग छोटा मोठा नसतो दादा. अभंग हा अभंग म्हटला नाही तर तो हरिपाठ कडेला जात नाही. हा अभंग म्हटल्याशिवाय काकडाही पूर्ण होत नाही आणि हा अभंग म्हणल्याशिवाय कीर्तन सुद्धा कडेला जात नाही. हा अभंग कोणी असा बघून पाठ केलेला नाही, ऐकून ऐकून सगळ्या गावाच्या सगळ्या जगाचा पाठ झालेला आहे. बघा तुम्ही, तायडे तुला गणपतीची आरती येते का? नाही, तू 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 तायडे म्हणले त्याच्याकडे कशा तुझ्याकडे सांगणार येते ना? हो, कधी बघून पाठ केली का? नाही, ऐकून 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 आपोआप सर्वांच्या पाठ झाली. मला सांगा, तुम्ही कोणी बघून राष्ट्रगीत पाठ केलं का? तुम्ही म्हणता का नाही का तुमचा लाडक्या बहिणीचा हप्ता आला आणि फुगल्या? बोला जाणार नाही. मला सांगा, राष्ट्रगीत कधी कोणी बघून पाठ केलं का? नाही. पण कुणाला येत नाही का? सर्वांना येत. आपण कधी पसायदान दादा बघून असं एक एक ओवी पाठ करून केली का? नाही. पण पसायदान येत नाही असं आपल्या गावात कुणी आहे का? नाही. सर्वांच्या सरसगट पाठ होत. तसं महाराज, आजचा अभंग कोणी पाठ केला नाही, पण अभंग पाठ नाही असं या स्टेजवर कोणी नाही. एवढा प्रचलित आणि अंगवळणी पडलेला अभंग आहे. पण तरी कीर्तनासाठी निवडला का? या अभंगातला अर्थ असा झरा उपसावा पाण्याचा, तसा नित्य नूतन त्याचा अर्थाचा गोडवा आपल्याला मिळत राहतो. विठाल विठाल जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून आपला आत्यंतिक जिव्हाळ्याचा विषय जो पंढरीनाथ आहे, जो पांडुरंग आहे, बोलू नका, ज्याच्यासाठी घरादाराचा त्याग केला, ज्याच्यासाठी बायका पोराचा त्याग केला, ज्याच्यासाठी गावाचा त्याग करून मजल दर मजल करत शेकडो टाळकरी, मृदंगवादक, भगव्या पताकाचे वारकरी, डोक्यावर पाण्याचा भरलेला हंडा घेतलेल्या भगिनी, डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या भगिनी यांच्या समवेत ज्ञानोबा माऊली तुकाराम. बोला बोला, ज्ञानोबा माऊली तुकाराम, हे ज्ञानोबा माऊली तुकाराम, तुम्ही आम्ही दिंडीला जातो ना, तसंच भजन करत माझे तुकोबराय पंढरपूरला निघाली. पण गप्पा मारत नाही. ही गात जागा गात जागा गात जागा, प्रेम मागा
विठ्ठला महाराज ही अभंग या भूमीत म्हणले पाहिजेत का? नियमाचं भजन करणारा हा परिसर आहे महाराज. नियमाचं भजन वैकुंठवासी कोंडाजी बाबा, साधू बाबा, भिकाजी बाबा वाजवणे या सगळ्या लोकांनी नियमाचं भजन जपलं. या 7 ते 9 या कीर्तनामुळे काय झालं महाराज? प्रवचन गावातल्या जवळ आता काय झाले? सप्त्यातले बंद झाले. पारायण जवळ फक्त व्यास कागदावरच राहिले. व्यासपीठ चालक एक आणि पारायणाला बसलेली 5च माणसं. भला मोठा मांडव आणि आत 5च पांडव. हरी आणि मुकुंदा आणि बुवा सगट पाचुंदा. काय मला सांगा, बोलले घातले रडायांना या अश्रू माया नाही महाराज. अहो पारायण काय, प्रवचन काय, नियमाचं भजन काय, हरिपाठ काय, कीर्तन काय, जागर काय. आपल्याकडे पद्धती आहे गावोगावच्या शेजाऱ्या पाजाऱ्या गावाची नावं टाकवायचे आणि त्यांना भजनासाठी बोलायचं. आजही पिकअप घेऊ टेम्पो घेऊ आपल्याकडे लोक भजनाला येतात महाराज. हे गावचं गाव पण जपलं महाराज या संपूर्ण परिसराने. ज्ञानोबरायांचा परिसर ह्या नाही तर शहरामध्ये आपण पाहतो कीर्तन संपल्यानंतर 10 मिनिटांनी मंडपात कुत्र राहत नाही महाराज. अहो लय मोठे पैसे दिले म्हणजे काय सप्ताह मोठा होत नाही. पैसे तर द्याच, त्याच्यासाठीच देवाने आपल्याला दिले. पण पैशापेक्षा सुद्धा आपली उपस्थिती विद्यमान आहे. काही माणसं म्हणतात दादा वर्गणी किती आहे? म्हणजे तुझ्या वाट्याला 11,000 येईल. हा म्हणतो आणखी 4 टाकतो, 15 घ्या. पण मी काल्याच्या दिवशी आलं तर चालन का? कशाला येतो काल्याला? कशाला देवावर उपकार करतो? तुला गावच्या वतीनं आम्ही वर्गणी करून प्रसाद पाठवतो, खातीतच नवरा बायको बसून. अरे काय कर्म दरिद्री आहे. पैशाच्या जोरावर सांगतो सप्त्याला येत नाही असं कुठं असतं का? गाड्या हो आलं पाहिजे. अरे आपल्या गावच्या मंदिर एवढं भव्य आहे. एक सांगू, कीर्तन संपल्यानंतर मी मंदिरात जातो दरवर्षी. अहो मंदिरातल्या मूर्तीकडे पाहिलं ना दगडू भाऊ, अगदी देवाला स्मरून सांगतो अयोध्येतल्या रामाचं दर्शन घेतल्याचा भास मला आपल्या मंदिरात केला. आम्ही भटकती माणसं आहेत. आता 23 तारखेला मी वृंदावनला जाऊन आलो. आता परत येत्या 16 तारखेला जाणार आहे. काही मंडळी आहेत माझ्यासोबत. व्यवस्था चांगली आपण त्यांना देतो, दर्शन वगैरे व्यवस्थित करून आणतो म्हणून लोक प्रेमाने येतात. लक्षात ठेवा, आज जिकडं तिकडं असा देशात राज्य नाही का तिकडं रामाचं भजन नाही. माझ्या गावच्या सप्त्याचा काला झाला काल. आणि राम जन्माचा उत्सव स्वतंत्र असतो, त्याच मंडपात असतो. 122वं वर्ष आहे भाऊ. कितवं ऐकून तर ठेवा, नुसतं काल्पनिक सांगत नाही. 122वं वर्ष आहे. 122 वर्षात एकही वर्ष सप्त्याला खंड पडला नाही. हा कोरोनाचा कालावधी सोडला तर त्याच्यातही गाव पातळीवर साजरा करण्याचा प्रयत्न केला. पण ऐका, गुढी पाडव्याला उभारलेली गुढी आमच्याकडे दुसऱ्या दिवशी काढत नाहीत. सप्त्याचा काला झाला आणि मंडप सोडला की तेव्हा आम्ही गुढ्या सोडतो. 9 दिवस आमच्या गावात गुढ्या उभारून ठेवतात का? रामरायाचा उत्सव आहे. इथून पुढं आज तर संपलं. इथून पुढे पुढच्या वर्षापासून तुम्हा सर्व भगिनी वर्गाला विनंती आहे. ऐकता माझं? ऐकता? मी तुम्हाला पैसे मागणार नाही, मी काही मागणार नाही. पण आपला सप्ताह चालू कधी होतो? बोला मोठ्याने बोला. बरं असेल ना. पण गुढी पाडव्याला उभारलेली गुढी आपला काला झाला तेव्हा उतरा. काही अडचण आहे? काही अडचण नाही, काही अडचण नाही. अहो गुढी याचं प्रतीक आहे. कशाचं? उत्सवाचं. लक्षात ठेवा, राम अयोध्येमध्ये आल्यानंतर सर्व अयोध्या ही नव्या नवरीसारखी सजलेली होती. रांगोळ्या, फुलांच्या पायघड्या, आतराचे सडे, घराघराला तोरणं, चौकात तोरणं, प्रत्येक मंदिराला भगवे ध्वज, प्रत्येक गावातल्या प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक घराच्या प्रत्येक गल्ली बोळामध्ये भगवे ध्वज होते. आणि ठिकठिकाणी गुढ्या उभारून, फटाके फोडून, गोडधोड जेवण करून रामरायाचं स्वागत केलं होतं. आपण ऐकतो ना,
हे राम आएंगे तो अंगना सजाऊंगी. आहेत ना भजन प्रसिद्ध झाले ना. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी. आता भजन म्हणायला आपल्याकडे वेळ नाही, नाही तर लक्षात ठेवा रामायणामध्ये कथेमध्ये आम्ही हिंदी भजन खूप गातो. अहो राम आपल्या घरी यावा यासाठी शबरीनं संपूर्ण आयुष्यभर रामाचं ध्यान केलं, रामाचं भजन केलं. राजा राम 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 सीता राम राम राम. टाळी वाजवा सर्वांनी. राजा राम 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 सीता राम राम राम. हे राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. जय हो. अहो एक शबरी येती, शबरी एक आहे. मावशी शबरी हे बाईचं नाव आहे. रामायणातल्या बायांचे नाव तरी ध्यानात धरा, रामायणकारांचे धरा नाही तर नका धरू. एक बाई आहे शबरी. तिने भजन एवढं गोड केलं, इतकं सुंदर भजन केलं, हृदयापासून केलं का आई बापाला सोडून जंगलामध्ये भटकणारा राम तिच्या झोपडीपर्यंत आला. तुम्ही तर एवढ्या भगिनी आहेत, तुमचं भजन कसं पाहिजे एकदा माझ्या मागे म्हणा. सर्व फक्त महिला मंडळी. भाऊ शूटिंग यांची घ्या सर्वांनी म्हणा बरं का. अहो तुमच्या जावयाकडे, तुमच्या मेवण्याकडे, तुमच्या पाहुण्या रावळ्याकडे, तुम्ही तुमच्या व्याह्याच्या घरी या कार्यक्रमाचे स्टेटस रीलच्या स्वरूपात जाणार त्यांना तर वाटावं. हा ही राजा राम 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 सीता राम राम राम. क्या बात है. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. जय हो. राजा राम 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 सीता गड्या हो. तुमचा सुवर्ण महोत्सव आहे. मी नुसतं तुम्हाला हसवून टाइमपास करणार नाही. राम जन्माचा उपवास आहे, 5 पर्वातलं महत्वाचं पर्व आहे. आणि ही रामनवमी आपण अशी साजरी करतोय. रामाच्या उपस्थितीत आज आपला राम स्वतःच्या हक्काच्या घरात म्हणजे मंदिरात विराजमान झालेला आहे. ही आपल्या सर्व हिंदू वासियांसाठी फार सन्मानाची तथा अभिमानाची गोष्ट आहे. आणि किती मावल्यांनी भजन केलं बघा. लक्षात ठेवा, या सर्व महिलांनी भजन केलं. आणि मावशी ज्या ज्या महिला भजन करत करत, नामस्मरण करत करत, जप करत करत भजन करतात ना, त्या घरचा माणूस कधीही चुकीच्या मार्गाला जात नाही. हे लिहून ठेवा तुम्ही करून. माझ्याकडे आत्ताच्या या मुद्द्यावर चिंतन करायला वेळ नाहीये, तो प्रबोधनाचा स्वतंत्र व्यासपीठावरचा विषय आहे. पण मुख्य राम जन्माला शबरी मातेनं त्या काळामध्ये काय केलं असेल तो भाग वेगळा. राम घरी यावं यासाठी भजन केलं. आणि तिची तयारी काय होती. आई गे जब रघुराई. ती मनातल्या मनात स्वप्न पाहत होती. स्वप्न पाहतो ना आपण. स्वप्न पाहतात. तिच्या स्वप्नात देव यायचा, आपल्या स्वप्नात कोणाच्या स्वप्नात काय येईल सांगता येत नाही. पडतात स्वप्न तर आपल्याला. काय नाव बाळा तुझं. आर्यन. स्वप्न पडतात. स्वप्नामध्ये कोणाच्या काय येईल, कोणाच्या काय येईल सांगता येत नाही. शबरीला स्वप्न सुद्धा तेच पडायचे, कारण शबरीचा विषय होता जागताच वाशिजे येणे ध्याने भावना भाविजे डोळा लागत खेव देखिजे तेची स्वप्नी. उठल्यापासून रामाचं चिंतन, रामाचं भजन, रामाचा जप, ध्यान रामाचं. फुलं तोडायचे रामासाठी, फळं तोडायचे रामासाठी, रस्ता झाडायचा रामासाठी. आणि राम ज्या दिवशी येणार होता तिच्या मनात एकच कल्पना काय. ही आईंगे जब रघुराई.
तब आसन पर बिठावूंगी. आसन टाकील, त्यांची पूजा करील आणि त्यांना मिठे मिठे बिरापणे हातों से खिलावूंगी. मला सांगा, काय गुढ्या वगैरे उभारल्या नसतील का त्या काळामध्ये? जे काही असेल सगळं काही शबरीने केलं. म्हणून आपण आपल्या मराठी नववर्षाचा प्रथम सण गुढीपाडवा आहे आणि पहिला उत्सव आहे हा रामनवमीचा. तुम्हा सर्वांना राम जन्माच्या शुभेच्छा देतो आणि प्रस्तुत आजच्या निरूपणाला घेतलेल्या अभंगाचं चिंतन नियोजित वेळेत मांडून कीर्तनाला पूर्ण विराम देणार आहे. ऐका, मी का बोललोय, का 15 मिनिटं तुमच्या या चिंतनात खर्च केले? राम जन्माचा सोहळा आपल्यासाठी प्रधान आहे, प्रधान. हे बघा, लग्न समारंभ असतो, लग्न सोहळा असतो. सोबदार, लग्नाचा सोहळा आहे. लग्नात ब्राह्मण महत्वाचा आहे का नाही? आहे. बँड बाजावाला महत्वाचा आहे का नाही? डीजे वाला महत्वाचा आहे का नाही? आहे. वरमाई महत्वाची आहे का नाही? ती तर पहिली महत्वाची आहे. बरं, वरमाई महत्वाची आहे, मग वर वळण्यावाली काय ती नको का? ती रुसल ती. वर वळणी करणारी महत्वाची आहे. आणि सगळ्यात महत्वाचे कोण आहेत? मनतेमधले कमिशन एजंट. हे अजिबात नाही. सगळ्यात महत्वाचे लग्नात असतील तर नवरी आणि नवरदेव. महत्व सगळ्याला आहे, पण तरी पण प्रधान कोण आहे त्या सोहळ्यामध्ये? वधू आणि वर. तसं सप्ताह महत्वाचा, पारायण महत्वाचं, कीर्तन महत्वाचं, अभंग घेतलेला त्याचं चिंतन महत्वाचं. पण आजच्या दिवशी कीर्तनकाराने उदाहरणं द्यावीत रामायणातली, चिंतन करावं रामायणातलं, भजन करावं रामायणातलं, आणि अभंगाशी सांगड सुद्धा घालावी रामायणातले दाखले देत देत देत. याचं नाव प्रसंगाला साजेसं चिंतन. नाही तर दादा, तुमच्यासारखे जाणकार माणसं समोर आहेत बरं का काका. तुमच्यासारखी शहाणी सुरती माणसं, तरुण कार्यकर्ते, नव्या दमाची माता भगिनी समोर आहेत. गायक वादक पुष्कळ आहेत. पण कीर्तन हे वास्तू शांतीचं. कशाचं? तुम्ही वास्तू शांती म्हणता का घरभरणी म्हणता? मी जरा खेड्यातला आहे, आमच्याकडे घरभरणी म्हणतात, म्हणजे गृहप्रवेश म्हणतात. अहिल्यानगर जिल्ह्यातला आहे, आपल्याकडे वास्तू शांती. त्या माणसाने पर्सनल लोन काढलं, त्याच्या बायकोनी बचत गटाचं कर्ज उचललं, त्याच्या पोरांनी त्याच्या खाजगी भिशा उचलल्या. भिशा आहेत ना? भिशा आपण भिशावालीच माणसं आहेत. हा ऐका, भिशी उचलली, बायकोनी बचत गटाचं लोन उचललं, यांनी सोसायटीचं उचललं, सरकारने घरकुल मंजूर केलं तर त्याची पण फाईल आली होती. आणि या सगळ्याचं एकत्रीकरण बोजा काढला आणि त्यांनी सुंदर असा बंगला बांधला. काय बांधला? बंगला. आणि कीर्तन ठेवलं वास्तू शांतीचं. ही भली मोठी पत्रिका, भला मोठा मांडव आणि गुढी वगैरे, तोरणं बिरणं, फटाके, तोफा बिपा सगळं. बंगल्याची वास्तू शांती. आयुष्यभर नवरा बायकोने मिळून एकत्र पाहिलेलं स्वप्न का बांधायचा तर बंगलाच बांधायचा, आणि तो पण पत्याच्या लग्नाच्या आधी. बंगला बांधला, वास्तू शांतीचं कीर्तन ठेवलं. पण कीर्तनकार त्यांना काही संस्थेचा मिळाला नाही. मग इकडं तिकडं भाषण ठोकू ठोकू, घाटात बोलता बोलता, दहाव्याच्या श्रद्धांजली वाहता वाहता, याचा मेसेज घे, ते पेस्ट कर, त्याचं नाव काढ, आपलं त्याला चिटकव. असा उसनवार घेऊन बोलणारा सापडला आणि त्याला एकच अभंग माहिती होता. आणि कीर्तन वास्तू शांतीचं. आणि गण्याने अभंग घेतला, जाळूने संसार बैसलो अंगणी. त्या चौघाचा जीव जाणार आहे हप्ते फेडता फेडता, आणि तू सांग जाळोनी संसार बैसलो अंगणी. प्रसंगाला साजेसं बोललं पाहिजे का नाही? नाही, राम जन्म आहे, राम जन्मोत्सव आहे, राम जन्माचा पाळणा माझ्या नजरेच्या समोर आहे, रामाचं मंदिर आहे, व्यासपीठ सप्ताहाचं आहे आणि मागणीचा विषय आहे. गेले 49 वर्ष आपण कशाचीही पर्वा न करता, मला सांगा भाऊ, आज जेवढा आपल्याकडे पैसा आहे, आज जेवढा दादा तुमच्याकडे पैसा आहे, खरं सांगा या गावच्या लोकांकडे पहिल्या वर्षाच्या सप्त्याला एवढा पैसा असला असं तुम्हाला वाटतं का? नाही महाराज. अहो, आज पैशाच्या जीवावर कोणी काही पण देईल, काही पण देईल. पण आठवा आपल्या आजा पंजाचा बापाचा वगैरे काळ, ज्यांनी या सप्ताहाचं पहिलं रोपटं लावलं,
किती मोजके माणसं, किती साधे घरं. मुंबईत यायला जागा आहे का, वेळ आहे का, गाड्या घोड्या खेडला काही लोकांचा मुक्काम झाला असेल. अहो कितीतरी लोक वाड्यापासनं पुढं पायी पायी चालत आले असतील, या डोंगराच्या कपारीने दगड धोंडे ओलांडत आले असतील, पण आपला सप्ताह त्यांनी साजरा केला असेल. महाराज आज ते सगळे म्हणतील, अरे धन्य माझे गावचे हे तरुण मंडळी आणि या सप्त्याचे देणगीदार, आम्ही लावलेलं रोपटं अजून त्यांनी सुकू दिलं नाही. आम्ही लावलेला हा भक्ती मार्गाचा दिवा माझ्या सर्व गावकऱ्यांनी माय माऊल्यांनी आजपर्यंत तेवत ठेवला. आज स्वर्गातून आपल्या सप्तावरती पुष्पवृष्टी करत असतील. महाराज पुष्पवृष्टी केवलेश रूप लाविले द्वारी, त्याचा वेणू केला गगनावरी, त्याचा वेणू केला गगनावरी. इवलेसे रोप लाविले द्वारी. त्या काळी समाज कमी असेल, त्या काळी टाळकरी कमी असतील, त्या काळी एखादा कीर्तनकार कमी असेल, त्या काळी घरं कमी असतील, पैसा कमी असेल, पण इवलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. हो आज 50 वर्ष झाली. अहो आज स्टेटस ठेवायला काय लागतंय, पण याच्या पाठीमागे या लोकांचे कष्ट मेहनत कमी नाहीये. कमी नाही महाराज, कमी नाही, काहीच मेहनत अपार आहे. आणि इतक्या वर्षाची मेहनत, इतक्या वर्षाची आपली सेवा, आज 6-7 दिवस आपण अविरतपणे याची सेवा करतो. मग ऐका, माझ्याकडे वेळ कमी आहे. कोणी झाडून घेण्याची सेवा केली, कोणी बैठका टाकण्याची व्यवस्था केली, कोणी टाळकऱ्यांना चहा पाण्याची व्यवस्था केली, कोणी पंक्तीची, कोणी टाळ आणण्याची, कोणी कीर्तनानंतर टाळ उचलून ठेवायची, कोणी देणग्या मागायची, कोणी तांदूळ भात वगैरे गोळा करायचं, नको नको नाना प्रकारच्या सेवा. घरादाराचा बायका पोराचा त्याग करून प्रपंचातलं लक्ष बाजूला काढून फक्त आणि फक्त 24 तास सप्त्याला देणारी माणसं आहेत. 2-3 वर्षापासून मी पाहतो तुम्हाला सर्व काही मंडळींना. लक्षात ठेवा, वर्गणी देऊन मोकळं होणं दादा खूप सोपं आहे. वर्गणी देऊन मोकळं होणं खूप सोपं आहे, पण सप्त्यातला कार्यकर्ता होणं म्हणजे खूप कठीण आहे महाराज. अहो ज्याचं तोंड पाहिजे त्याची लायकी नाही ना, त्याच्या पाया पडावं लागतं. कार्यकर्त्याला पाया पडावं लागतं. हा, तुम्हाला काय वाटतं वर्गणी देणारी माणसं एवढ्या मोकळ्या हाताने येतात? असे प्रश्न विचारतात तलाट्याचा 7-12 चेक केल्यावानी. काय लोक आहेत महाराज. अहो लक्षात ठेवा, आपण जर एखाद्याला समजा पळीभर तेल मागितलं शेजारी आणि ती बस बाई जर तुम्हाला नाही म्हटली ना, तुम्ही म्हणतात मी कोणाकडे जाईल, पण पुन्हा तिचा उमरा चढणार नाही. मी पहिल्यांदा गेले तिने मला रिकाम्या हाताने लावलं. मावशी अपमान वाटेल का नाही? अपमान वाटेल का नाही? आणि हे कार्यकर्ते महाराज देणारे म्हणतात आताशी तर पहिला दिवस आहे, मग नंतर देतो. पुन्हा गेलं का, आमक्याने दिली का, फलाने दिली का, सगळे चौकशी करतात. काल्याच्या दिवशी मागितली का, आज झाला ना सप्ताह नाही महाराज. अरे हे काय, ते कार्यकर्त्याच्या लेकरा बाळाचं लग्न नाही, हे देवाचा उत्सव आहे. ज्याला द्यायचं ना त्यांनी मागण्याची न वाट पाहता दिलं पाहिजे महाराज, मागण्याची न वाट पाहता. लक्षात ठेवा, एकच सूत्र सांगतो, देणगीदार भरपूर आहेत म्हणून कौतुकाने बोललो. देवाच्या दारात 1 रुपया जर दिला, किती? माझ्याकडे बघा, आपण शेतकरी आहेत. ऐका, लक्ष द्या, लक्ष माझ्याकडे द्या. शेतकरी आहेत आपण. शेतामध्ये भाताच्या खाचरामध्ये 1 तांदळाचा दाणा टाकला रोप म्हणून, तर त्या रोपाला किती तांदूळ येतात निदान? 1 शाळूचा दाणा, ज्वारीचा दाणा मातीत फेकला. कुठं फेकला बोला? कुठं फेकला? मातीत. म्हणजे माती मोल केला दाणा, तर त्याला 2 दाणे येतात का? देव त्याला कणसाच्या रूपात म्हणजे हजारो दाणे देतो. मग मला सांगा, मातीत फेकलेला दाणा जर त्याला 1000च्या पटीत देत असेल, तर देवाच्या दारात जर 1000 रुपये दिले, त्याला लाखाच्या कोटीच्या पटीत का नाही भेटणार? आता तरी खिशे हलवीत जा. ऐका, दान दिलं पाहिजे, दान दिलं पाहिजे. आणि आज दान मागण्याचा दिवस आहे. ज्यांनी ज्यांनी अन्न दान दिलं, ज्यांनी ज्यांनी द्रव्य दान दिलं, ज्यांनी ज्यांनी श्रम दान दिलं, त्या सर्वांना आज
भगवान परमात्मा देणार आहे, पण भगवान परमात्म्याकडे काय मागावं हे कळावं, याच्यासाठी मागणीचे अभंग विठाला विठाला आता मला सांगा दादा, 2025 आज महाराज, 2025 खूप सुंदर मृदंग वाजवतात महाराज, आमचे खूप सुंदर वाजवतात, त्यांच्या लग्गे ऐकण्यासारखे आहेत. तरुण एक हात IPLच्या खेळाडूसारखेच आहेत मला वाजवायला सुंदर. तुम्हाला पाहिलं का ते यशस्वी जयस्वालच आठवतो माणसाला. हा, ऐका ना, फक्त उडी नका मारू, ऐका ऐका, लक्ष द्या. मागायचं काय आजही तुम्हाला कळत नाही आणि मला कळत नाही. काय म्हणलो मी? आज 2025 आहे, लोक चंद्रावर जाऊन जुने झाले. 8-9 महिने अंतराळवीर हवेतच राहतात. आपल्या देशानं दक्षिण ध्रुवावरती पाऊल ठेवलंय. आज लोक समुद्राच्या पोटामध्ये काही दिवस राहतात. आज लोक अग्नीमधून प्रवास करतात, चालतात. पाहिलंय आपण कुंभमेळ्यामध्ये. आज लोकांनी परग्रहावर वस्ती करण्याचा मनसुबा धारण केलाय. इतकी शास्त्राने प्रगती केली, इतकी विज्ञानाने प्रगती केली. आज बसल्या बसल्या जगातली कुठली पण किती किचकट वेबसाईट आपण आपल्या मोबाईलमध्ये ओपन करतो. याची किडनी त्याला देता येते, याचं गर्भाशय त्याला देता येतं, याचा वाल त्याला बसवता येतो, याचे डोळे काढून त्याला बसवता येतात, याचं यकृत काढून त्याला बसवता येतो. एवढंच नाही, हृदय बाजूला काढून ठेवून ऑपरेशन करून पुन्हा हृदय जिथल्या तिथं शिफ्ट करून त्या माणसाला जगवलं जाऊ शकतं. एवढी प्रगती माणसाने केलेली आहे, बरोबर आहे शिकलेली मंडळी. पण तरी पण मी सांगतो, 2 बाबतीमध्ये समाज अडाणी अडाणी अडाणी. कोणत्या? एक म्हणजे माणूस कशालाही देव मानतो आणि दुसरा म्हणजे कोणालाही संत मानतो. हा, कशालाही देव मानतात लोक. बघा तुम्ही, आता हे आपले लोक पंढरपूरला दिंडीला जायचे पहिले, आता जातात त्या जेजुरी जवळ एक झाड होतं, जेजुरी जवळ झाड होतं, झाडाचं यमाई शिवरी जवळ, आणि त्या झाडाला चिरगुट बांधायचे. काय चिरगुट म्हणजे चिंध्या. आता समजा हे उपरण आहे, आता उपरण आहे, हे जुनं झालं आणि त्याचं थोडं फाडलं तर ते काय झालं? चिंधी म्हणतात ना. व्हॉट इज दिस चिंधी? म्हणजे असं फाडलं, जुना झालेला कुचका झालेलं पार कामातून गेलेला कापड आणि त्याचा फाडलेला छोटासा तुकडा, त्याचं नाव चिंधी. आणि ती चिंधी बांधायचे लोक त्या झाडाला जेजुरी जवळ पालखीच्या रस्त्याने जाताना. असा लहान पोरासारखा होतो. मी पाहिलं त्याला पानं कमी आणि नुसत्या चिंध्या. अरे मी म्हणलं काय आहे? आमच्या दिंडीतली तुळशीवाली म्हणली, पोरा ही चिंधी आई आहे, चिंधी आई. देवी कोणती? देवी कोणती? चिंधी आई. मी म्हणलं ती काय करती? म्हणली ज्याने चिंधी बांधली का त्याला आयुष्यभर कापडाची काही पडत नाही. अरे मी म्हणलं का आता 1997 लागलाय तेव्हाची गोष्ट आणि अजून तुमचा मुक्काम येडपटवाडीत. म्हणजे तिला काय बांधायच्या? अरे शेळीच्या आपल्या तरी लांब लांब असत्यात, तिला बांधायच्या चिंध्या आणि ती तुम्हाला काय देईल? काय लोक करतील याचं सांगता येत नाही. हे बघा तुम्ही, पहिलं देऊला आपण गेलो, डोहाकडे गेलो ना दर्शनाला, माशाच्या डोहाचा जिथं गाथा बुडवलं तिथं पहिलं काय होतं? गाथा मंदिर नव्हतं तेव्हा. लोक दगड ठेवायचे एकावर एक उतरंडी सारखी. मी लय वेळा पाहिजे काय आहे, लोक म्हणजे उतरंडी रचायच्या. काय आहे ते एका चोराने उचलून दगड आणावं एखाद्याला. काही करतात लोक महाराज, काही नाही. अंधश्रद्धा नसावी, श्रद्धा असावी, पण डोळस असावी. परमार्थाला आपल्याकडे कोणी सर्वांनी कौतुकाने बघावं. वारकऱ्याचे धरले तर लोकांनी पाय धरावेत. वारकऱ्यांनी अडाणीपणा करू नये, अंधश्रद्धाळूपणा करू नये. वारकरी संप्रदाय हा डोळस श्रद्धावानाचा आहे. एक विषय तुम्ही ऐकला असेल, मला जरा धर्मसंकटी लाईव्ह चित्रीकरण चालू आहे आणि आजकाल काय होतंय, शूटिंग एकदा रील का निघाला काय लोक बोलतील यात नवल नाही. या पैलवान भाऊला माझी विनंती आहे,
माझं कीर्तन ह्या लोकांनी ऐकू नाही तर नाही ऐकू, तुम्ही 10 वेळा ऐका आणि मगच ते हळूहळू कट करून सोडा. नाही तर काय कीर्तन महाराजाचं आणि सप्ताह गावाचा, त्याला टेन्शन आणि मला टेन्शन. तुमचं आपलं गाव पेटलं हनुमान गावाच्या बाहेर, असं नको व्हायला. ऐका, ऐकून बघा. आता मला सांगा दादा, काल्याच्या कीर्तनामध्ये, उद्याच्या कीर्तनात सगळ्यात महत्वाचा काय असतो दहीहंडीतला? काय बोला ना राव, मी काय केस करतो का? दहीहंडीतला प्रसाद. मग लोकांची चेंगराचेंगरी कशासाठी? मडका फुटल्यानंतर काय घ्यायला? प्रसाद. मावशी, हा मी ओळखतो चेहरे बघा, दोघे तिघे हसल्या. मडका फोडल्यानंतर प्रसाद पाय, आणि बायाची चेंगराचेंगरी कशासाठी? मला खरं सांगा तुम्ही, काय बरं त्या खापरात? नाही मला देऊ नका, मी आजच जाणार आहे. काय आहे त्याच्यात? एक आजी म्हणली, बाबा ते खापर जर धान्याच्या राशीत ठेवलं का धान्य काय होतं? काय होतं? नाही पण तुम्ही मला सांगा काय होतं असं? नाही, जर समजा त्या खापराचा तुकडा जर त्या धान्याच्या डब्यात ठेवला, पोत्यात ठेवला, आणि भाऊ जर धान्य वाढलं असतं तर तुम्हाला काय वाटतं? तुम्ही खाली बसलेली आणि कीर्तनकार उभा, जागे तुम्ही खाली बसलेल्या, कीर्तनकार उभा, दहीहंडी फोडायचा मान तुमचा का त्याचा? महाराजाचा. महाराज तुमच्या हातात खापराचा तुकडा लागून देईल? हा, आमच्या घरी काय दुष्काळ पडावा आमची इच्छा आहे का? अहो काम नाही धाम नाही, फक्त आलं कीर्तन का फोडलं, खापर का ठुलच पोट्यात घातलंच कणगीत, ठेवलं टापक्यात. आमच्या घरचं धान्य संपलं नसतं हो. लक्षात ठेवा, खापराचा तुकडा ठेवल्याने धान्य वाढत नाही, तर त्याच्या पाठीमागचं शास्त्र सांगतो. शास्त्र, खापर ठेवा, खापरामध्ये काला असतो. काल्याचे, दह्याचे, लाह्याचे काही कण त्याला लागलेले असतात. आपण प्रसाद घेतो, पण ते खापर धान्यामध्ये, पिठामध्ये ठेवलं ना, याचे कण न कण त्या पिठात जातात. आणि म्हणून काला झाल्यानंतर कित्येक दिवस जोपर्यंत त्या डब्यात पीठ आहे ना, तोपर्यंत त्या मडक्यातला एक एक कण रोज त्या पिठात जातो. त्याच्या भाकरी आपण खातो. काल्याचा प्रसाद त्या पिठाच्या भाकरीच्या माध्यमातून, चपातीच्या माध्यमातून घरात त्या प्रत्येकाला मिळावा, हा त्याचा हेतू आहे. धान्य वाढत नाही असं जर केलं तर ते दुसरे लोक आपल्यावर आक्षेप घेतील. मी सांगतो, काय मागावं? मागण्याचा हक्क आहे, मागितलं पाहिजे, पण भक्ती डोळसपणे केली पाहिजे. माझे तुकोबाराय पंढरपूरला गेले, भजन करत करत चंद्रभागेचं स्नान केलं, पंढरपूरची प्रदक्षिणा केली, गरगर 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 दर्शन बारीमध्ये फिरले आणि पांडुरंगाच्या समोर गेले. पांडुरंगाला डोळे भरून पाहिलं. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवून या, आवडी हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले. आणि भगवान पंढरीनाथांनी सांगितलं, महाराज 7 पिढ्याची तुमची वारी आहे. आतापर्यंत तुम्ही वाऱ्या केल्या, तुमच्या पूर्वजांनी केल्या, पण आजपर्यंत कोणी काही मागितलं नाही. माझी इच्छा आहे तुम्ही मागावं. हे आमानुचित, काही मागणे हे आमानुचित, काही मागणे हे आमानुचित, काही मागणे हे आमानुचित. हे वडिलांचीच मागते, वडिलांचीच काही मागणे हे आमानुचित, काही मागणे हे आमानुचित. वेळ आपली कमी आहे. महाराज म्हणतात, अरे देवा काही मागायचं नाही. काही मागणी ही आमानुचित, वडिलाची रीत जाणत असो. पण देवाने फार आग्रह केला. कधी कधी आपलं स्वतःचं तत्व बाजूला ठेवून माणसाला व्यवहार करावा लागतो. हे बघा, जेवण करताना बोलायचं नाही, जेवण करताना बोलायचं नाही. एखाद्या घराचा नियम असला, जेवण करताना कुणीही बोलायचं नाही, मांडी घालून जेवायचं, उष्टा हात टोपल्याला किंवा पातेल्याला लावायचं नाही. काही काही घराचा नियम आहे आणि चांगली गोष्ट आहे. जास्त बोलायचं नाही, याची त्याची, आपल्या जास्त गप्पा मारल्या का याचे त्याचे उचापती निघतात, जगाची खबरबात निघते, याची त्याची नकळत निंदा केल्याचा दोष लागतो. जेवताना जास्त बोलू नये, त्या घराचा नियम आहे. परंतु कधी कधी तत्व बाजूला ठेवावं. एकुलती एक मुलगी आणि जावई घरी आले, त्याचं एकुलतं एक
2 वर्षाचं लेकरू आलं म्हणजे या घराचा नातू आला. नातू आला ऐका, आणि तो नातू जवळजवळ 18-19 महिने एकही शब्द बोलत नव्हता. मावशी, डॉक्टर केले, वैद्य केले, हाकीम केले, ऋषी केले, उपवास केले, पारणं केलं, दादा ते पोरग जन्माला आल्यापासून रडलंच नव्हतं. आणि नेमकं इकडं माहेरला निघालं आणि काय असेल येताना त्या पोरीला वाटलं, अरे आपण ज्या गावच्या देवळामध्ये जायचो, उपवास करायचो, पारायण करायचो, नारळ फोडायचो, त्या देवळ आपला ग्रामदैवत लग्नापासून येणं नाही, जाणं नाही, थेट तिकडं दुबईला मला दिलं. मला म्हणजे मला नाही, तिला. आणि तिकून ती नवरान पोरगा घेऊन आली आणि काय कर्म धर्म संयोग, देवळात गेली, नारळ फोडलं, पूजा केली, घरी निघाली. आणि येता येता घराकडे येताना काय कसं पायाला ठेस लागली का काय, ते पोरग दणकन खाली पडलं तसं पटकन पाहिलं, शब्द बोललं. असा आनंद झाला त्या पोरीला. पडलं पोरग गावच्या माहेरच्या मातीत देवळाच्या समोर. आणि काय योगा असेल, जे असेल ते, त्याची कोणती नस असेल ती चोकाप होती का, ती काय खोलली का, काय झालं. आणि जे बोलायला लागलं आणि घरी आलं, आईने तुकडा वगैरे भाकर तुकडा वळून टाकला. ह्या जुन्या लोकांनी करावं माया मारा, ते आपल्याला येत नाही. असा फिरवला, एकूण तिकून नजर काढली, हातपाय डोळा पाणी दिलं आणि म्हणे जेवून घ्या पटकन. आता याचा नियम जेवता जेवता बोलायचं नाही. आणि महाराज त्या पोरीला असा आनंद झाला. आई, बापाने कोणाला तिला आई बोलायला लागलं. बापाने हे सांगले का सगळे नियम? म्हातारीला दमली का? बापाने पाहिलं, आजपर्यंत न बोलणारा ना तू 2 शब्द बोलला. आणि सहज म्हातारीने पोराकडे पाहिलं आणि त्याने पाहिलं, आजोबा. आनंद झाला का? कधी कधी तत्व बाजूला ठेवून वागावं लागतं माणसाला. ऐका ऐका, तुकोबरायचं तत्व आहे, काही मागणे हे आम्हानुचित, वडिलाची रीत जाणत असो. पण देवाने आग्रह केला, आर्जव केला, विनंती केली. देवाच्या डोळ्यात पाणी आलं. महाराज, तुमच्या सेवेचा भार माझ्या खांद्यावर आहे. तुमच्या समोर मी ताट मान करून बघू शकत नाही, बोलू शकत नाही. महाराज, काही करा आणि काहीतरी मागा. महाराज मागतात, हे चिदान दिगा दिवा, तुझा विसरण व्हावा. द्यायचं असेल तर हेच दे. काय? हे चिदान देगा देवा. तुझ्या इच्छेनुसार मी तुझ्या दारात हात जोडून पदर पसरून उभा आहे, पण एक दे, तुझा विसरण व्हावा. हो, तुझा विसरण व्हावा. मला तुझा विसर होऊ देऊ नको. महाराज, आजच्या काळात आश्चर्यकारक मागणी आहे. बरं, कोणी शिकलेल्या माणसाला सहज प्रश्न पडेल. तुम्ही वारंवार कीर्तन ऐकता मंडळी, पुणेकर मंडळी, गावकरी मंडळी, मुंबईकर मंडळी. तर मुंबईत साप्ताह नाही असा दिवस नाही मुंबईत. महाराज, आपण म्हणतो मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि इकडे इतर तर कायम भजन होतं. चांगली गोष्ट आहे, खरी गोष्ट आहे. पण मुंबईमध्ये मी स्वतः अनुभव घेऊन सांगतो, 365 दिवसात एकही दिवस भजन होत नाही असा मुंबईत दिवस नाही महाराज. अहो, रेल्वेच्या धक्काधक्कीच्या धावपळीच्या काळात सुद्धा लोकल मध्ये भजन करणारा आपला पुणेकरांचा वर्ग आहे महाराज. पुणेकरांचा लोकाला जागा मिळत नाही, लोक जागेसाठी भांडतात. पण पुण्याची माणसं महाराज, आपल्या इकडचे डबेवाले लोक रेल्वेमध्ये भजन करतात. शिकलेली माणसं आहेत तुम्ही. प्रश्न पडेल तुम्हाला, हे बघा, हा अभंग 8 दिवस सांगितला काय, 1 दिवस सांगितला काय आणि 40 मिनिटात सांगितला काय. हा अभंग समजून सांगितला पाहिजे आणि लोकांना कळेल अशा पद्धतीने समजून सांगितला पाहिजे. ऐका, शब्द आहे हेची. हेची म्हणजे मला जे पाहिजे ते. तू द्यायला काही देशील, तू देशील ते मी घ्यायला रिकामा नाही. मी एवढा आडाणी नाही, एवढा बावलट नाही आणि तुझ्या उपकाराखाली दबून राहिलो नाही. तू दे आणि ते मी घेईन. मावशी, काही जुन्या काळच्या म्हाताऱ्या होत्या. म्हाताऱ्या म्हणजे वयस्कर म्हणून सांगतो मी. जुन्या महिला होत्या, त्या नवऱ्याचं ऐकायच्या. नवऱ्याचं ऐकायच्या म्हणजे आताच्या ऐकत नाही असं नाही, आता ऐकतात.
आता ऐकतात. पहिल्या ऐकायच्या. पूर्वी नवऱ्याचा सासुरवाद सहन करायच्या, शिव्या खायच्या, फटके खायच्या, मार खायच्या, बोलणं चाललं सगळं. पण नवरा जर एखादी वस्तू घ्यायला गेला, बाई सांगायची आजपर्यंत मी तुम्हाला काही बोलले का? ती चार चौघात बोलत नव्हती. नाही महाराज, जुनी खानदानी महिला चार चौघात आपल्या नवऱ्याचा अपमान होऊ देत. उलट नवऱ्याचा अपमान जो करतो ना त्याला चार शब्द सुनावल्याशिवाय राहत नव्हती. जरी भांडणं झाले तरी. आणि दुकानामध्ये पहिल्यांदा दोघं निघाले. आले कुर्ल्याच्या बाजारपेठेमध्ये, आले सर्वेश्वर मंदिर टाक्यावाडच्या जवळपास. आणि दुकानामध्ये घुसला तो माणूस आणि त्याची बायको. आणि तो म्हणला होय ग, होय गच म्हणतात ना, ऐ लुगडं घ्यायचं तुला. बाई हसली नाही, फुगली नाही, रुसली नाही, खुश नाही, नाराज बी नाही. कळालाच त्याला. ते म्हणले मी तुम्हाला घ्या म्हणले का? तुम्हाला घ्या म्हणले होते का? दोघच होते. ते म्हणलं पण माझी इच्छा आहे. हाय ना तुमची इच्छा? आणि सारखा माग. इच्छा आहे ना? सारखा माग. अगं माझी इच्छा आहे, तुमची इच्छा घ्यायची आहे ना? मी नाही म्हणलं का? ए बाबा त्यांना लागल असं लुगडं दे. आता काय करीत हे फक्त त्यांनाच जमू जाणं. त्यांना लागेल असं ते. तेव्हा म्हणतो मला नको. त्याला तोंडातून निघतच हिला आवडणं असं द्या. ती सांगते म्हणजे हेच मला म्हणायचं होतं. वर्षभर काम केलंय मी नको म्हणत होते, तुम्ही परत आणलं ना, आता माझ्या मनाला येईन ते मी पसंत करीन. तुम्ही 2000चं घ्या नाही तर 200चं घ्या, पण मनाने. तसं महाराज म्हणतात तू देशील काही देशील ते मी घेणार नाही. जे मला पाहिजे ते मी घेईन. म्हणून हेची दान देगा देवा, हे दान स्वरूपात देणारा देवा मला हेच दे. काय? हे तुझा विसर न भावा, तुझा विसर न भावा, तुझा विसर न भावा, तुझा विसर न भावा. मागणी कळली. हेच दान पाहिजे, त्या दानाशिवाय मी स्वीकारणार नाही. आणि दान कोणतं म्हणाल तर तुझा विसरण भावा. आता माझा मगाचा मुद्दा. मुंबईकर, पुणेकर, शिकलेली सर्व मंडळी, गावकरी मंडळी ऐका. महाराजांच्या बोलण्यात काही आहे का अर्थ? तुकाराम महाराज कधी पांडुरंगाला विसरले असं तुमच्या ऐकण्यात आहे का? 375 वर्ष पूर्ण झाले जगद्गुरु तुकोबाराला वैकुंठाला जाऊन. असं त्यांच्या चरित्रात कोणत्या कीर्तनकाराने सांगितलं का? काय चरित्र कथा ठिकठिकाणी ऐकल्यात आपण, मोबाईलवर पाहतो, लाईव्ह झाल्यात. मोठमोठे भव्य कीर्तन महोत्सव या महाराष्ट्रात घडले. भंडारा डोंगराच्या पायथ्याला भूतोन भविष्यती असा कार्यक्रम झाला. सासवडला झाला, नाशिकला भरवस फाट्याला झाला. मला वाटतं ओतूरला सुद्धा, अकोळनेरला आहे, सिद्धटेकला आहे. फार मोठमोठे सप्ते झाले. वर्षभर देहूमध्ये जगद्गुरु तुकोबारायच्या सदेह वैकुंठ गमन सोहळ्याच्या 375 वर्षाच्या पूर्ततेच्या निमित्ताने देहू संस्थानने कार्यक्रम सप्ताह आयोजित करण्याचा आग्रह संपूर्ण दिंडी समाजाला केला. आणि वाळदकर मंडळी, मला आनंद वाटतो सांगायला, वर्षभर सप्ते भरपूर झाले, पण त्यातला पहिला सप्ताह करण्याचा मान देहूच्या विश्वस्त मंडळाने, तुकोबारायच्या वंशजांनी तुमच्या समोर आज उभा राहिलेल्या कीर्तनकाराच्या झोळीत घातला. महाराज तेव्हा पहिला सप्ताह करण्याचा सौभाग्य मला दिलं, प्रसाद दिला. झाला वैकुंठ गमन सोहळ्याच्या ठिकाणी बीजे नंतरचा पहिला सप्ताह. माझा मुद्दा चरित्र प्रसंग मी पण गेल्या वर्षी तुकोबारायचे चरित्र तुकोबारायच्या मंदिरात केलं, पण माझ्या कुठेही आढळण्यात असं आलं नाही, वाचण्यात नाही का तुकोबाराय एकही क्षण देवाला विसरले. उलट नकळे दिवस की राती, अखंड लागली से ज्योती, आनंद लहरीची गती, हे वर्णो मी किती तया सुखा. सतत नामस्मरण दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडी, रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत, सतत कृष्ण मूर्ती सावळी, ही सदा नाम घोष करू हरिकथा.
5-6 प्रमाण दिले मी. महाराज कधी विसरले नाही. ऐका, 2 मिनिटं सांगतो मी. शब्द काय आहे? देवा मला एकच दे, तुझा विसर माझ्या जीवनात मला कधी होऊ देऊ नको. मी तुला विसरलो नाही पाहिजे. माझ्या जीवनामध्ये मला कशाचाही विसर पडू दे, पण तुझा विसर पडू देऊ नको. एवढीच मागणी मुख्य अभंगात आजच्या. मुख्य म्हणतो मी. तुकाराम महाराज कधी विसरले का? नाही विसरत. ऐका, महाराजांची बायको गेली, दुष्काळी आतीला द्रव्य देना मान, स्त्रिये कारण करता मेली. बायको मेली. बायको कोणाची? तुकाराम महाराजांची. बाबा बायको मराव का? होय, बायको मराव का एखाद्याची? नाही. लक्षात ठेवा. ऐका, यांच्याशिवाय आपल्या जीवनाला कवडी किंमत नाही. भाऊ काय म्हणले तुमचं? ऐका बरं, ऐका. महाराज, आपण किती फिरलो, आपला नवरा शेतकरी असो, राजा असो, कोणी असो, तो त्याच्या बायकोशिवाय शोभून दिसत नाही. काय म्हणणं आहे तुमचं? मावशी, ताई, तुम्ही सगळे एवढे आलात ना, जरी माणसं किती टोप्या घालून बसले, कडक लिंबू कापून घ्यायसारख्या धारदार टोप्या, किती दाढी मिशा वजनदार अंगठ्या बिंगठ्या रोबाबदार असले एकदम, तरी तुमच्याशिवाय आमचं माणूस पण सिद्ध होत नाही. तुमच्याशिवाय आम्हाला कोणी हिंग लावून विचारित नाही. कसे चेहरे खुलले बघा त्यांचे. नाही, खरंच खरंच खरंच. मला सांगा, शेतीचा 7-12 कोणाच्या नावावर? बाईच्या का बाप्याच्या? तुम्ही काय बाप्या म्हणता का गडी माणूस म्हणता? बरं जाऊ द्या. बाई माणसाच्या नावावर का माणसाच्या नावावर? बोला, तुमच्या नावावर केलं? हे एवढे भोळे नका समजू यांना. बाईच्या नावावर शेताचा उतारा का माणसाच्या? माणसाच्या. बरं, तुम्ही पोटात वागवलेले लेकरू, त्याच्या नावापुढं तुमचं नाव का यांचं नाव? घराची घरपट्टी पाणीपट्टी नावावर तुमचं का यांच्या? बरं, लग्नाच्या पत्रिकेत पाकिटावर प्रेक्षक कार्याध्यक्ष पदव्या घालून नाव तुमचं का यांचं? सगळं नाव यांचं, सगळं यांचं नाव. पण खरं सांगा, घरावर जास्त हक्क आणि घरातल्या बारीक सारीक गोष्टीची माहिती जास्त तुम्हाला का यांना? हा, तुम्ही आम्हाला येणं समजता का? नाही, 2 मिनिटं तुमचं ऐकतोय तुम्ही तर अशा खोल्या आमचं नाही. मला खरं सांगा ना, आणि दादा त्यांचं चुकीचं नाही. मी तुम्हाला या व्यासपीठावर कबूल करून दाखवतो. दादा, तुमच्या घरात बघूया किती आहेत? मी ऐका ना, पाटील बघा, तुम्ही बारकाईने चिंतन बघा. माझ्याकडं 5 मिनिटाचा वेळ आहे. 5 मिनिटामध्ये मी सरळ सरळ शब्द अर्थ सांगून भजनासह सेवा संपवतोय. शेवट मंडळीची चालू आहे. ऐका, सूत्र बघा. माणसाचं सर धोपत काम आहे. माणूस पाहत नाही प्रसंगाचं गांभीर्य. 2 मिनिटं इकडं तिकडं माणसाला सहन होत नाही. माणूस एवढा शिस्तीत चालतो, पण घरातलं काय माहिती आपल्याला? हांडे माहिती आहेत का? तांबे माहिती आहेत का? पातेले माहिती आहेत का? ताटं माहिती आहेत का? पितळ्या माहिती आहेत? काही माहित नाही. 50 वर्ष माणूस राहिला, त्याला हांडे किती ते मोठाले टोप किती माहित नाही. 2 दिवस बाई आली घरात तर तिला लगेच कळतं घरात चमचे किती आहेत. महाराज, तुकोबारायची पत्नी गेली, पत्नीच्या विरहाचं दुःख महाराज विसरले, पण देवाला विसरले नाही. तुकोबाराय स्वतःच्या मुलाचं संतोबा नावाचा पोरगा मेला, पोराच्या मृत्यूचं दुःख विसरले, पण देवाला विसरले नाही. गोपालाक पाटील गावीचे हे लोक एवढा मोठा अपमान केला, गावाच्या बाहेर घालवलं, गाढवावर बसवून मिरवणूक काढली. तो अपमान महाराज विसरले, पण महाराज देवाला विसरले नाही. आणि तरी सुद्धा महाराज पुन्हा म्हणतात, तुझा विसरण व्हावा. याचं कारण एक, महाराज स्वतःसाठी बोलत नाही, तर तुमचं आमचं वकीलपत्र घेऊन बोलतात. आता आपल्यासाठीचा विषय लक्षात ठेवा. किती आनंद होऊ द्या, तरी पण देवाला विसरू नका. किती पैसा येऊ द्या, तरी पण देवाला विसरू नका. आणि किती दुःख येऊ द्या, किती गरीब येऊ द्या, तरी पण देवाला विसरू नका. 2 मुद्दे मला सांगितले मी. आनंद झाला तरी देवाचं भजन चुकवू नका, आणि दुःख झालं
तरी देवाचं भजन करायला विसरू नका. काय फायदा? आनंदामध्ये जास्त भजन करा. जेवढा जास्त आनंद तेवढं भजन जास्त. का? जास्त आनंद झाल्यानंतर माणसं भरकटण्याची शक्यता जास्त आहे. अचानक जमिनीला भाव आला, MIDC आली आणि जिथं 50,000 रुपये एकर होतं तिथं 3 आणि 4 कोटी रुपये एकरचा भाव आला. अचानक आलेला पैसा माणसाची पावलं भरकटायला लावू शकतो. पण त्या काळात जास्त भजन करा, आपण भरकटलो नाही पाहिजे म्हणून. आणि जर यदा कदाचित प्रारब्धामध्ये दुःख वाट्याला आलं तरी जास्त भजन करा, कारण दुःखामध्ये भजन खचू देत नाही. आनंदामध्ये भजन करा, भरकटू देत नाही. आणि दुःखामध्ये भजन करा, दुःख माणसाला खचू देत नाही. विठोबा रखुमाई भजन करा, विसर पडू देऊ नका. दुःखामध्ये देखील देवाला विसरू नका. एक हेची दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा. नाही जर हे तुम्हाला दिलं, जर ही तुमची मागणी पूर्ण केली, काय कराल महाराज? महाराज म्हणतात, हे गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी. देवा, जर मला तुझा विसर कधी पडला नाही तर मी काय करील? तुझे गुणानुवाद आवडीनं गाईल. ऐका यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ. देवाच्या अनंत गुणाचं गायन करील. गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी. बरं महाराज, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत गरजा, माणसाच्या सर्वात महत्वाच्या गरजा 3 आहेत. अन्न, वस्त्र आणि निवारा. 3 गरजा मुख्य आहेत. तशा गरजा जर पाहायला गेल्या तर प्रत्येक गोष्ट माणसाच्या गरजेची आहे. आजकाल एक पैसा लागतो माणसाला, पैसा लागतो माणसाला. आजकाल तर आमच्या वयाच्या पोरांची तर एकच सर्वात मोठी गरज झाली, त्याचं नाव काय? एक वेळा पोटात नसेल अन्न तरी पण पोर राहतात उपाशी. पण जर मोबाईल मध्ये जर डाटा नसेल, नेट नसेल ना, तर एखाद्या पेशंटचा कसा गॅसचा पाईप काढल्यावर असा घाबरा होतो, तसे पोर घाबरे होतात, सुचत नाही, बेचैन होतात माणसं. नाही आता काय सांगू तुम्हाला महाराज, ऐका, गरज, मुख्य गरज कोणती आहे? अन्न, वस्त्र, निवारा. महाराज, अन्नासाठी पैसा लागतो, निवाऱ्यासाठी पैसा लागतो, ऐका, आणि वस्त्रासाठी पैसा लागतो. मग पैसा ही सुद्धा माणसाची मूलभूत गरज व्हायला लागली आहे. महाराज, जर तुम्हाला पैसा दिला, संपत्ती दिली, तर तुमचं जीवन सुसह्य होईल का? अर्थो ही लोके पुरुषस्य बंधू. पैशाशिवाय माणसाच्या जीवनाला आज समाज किंमत देत नाही. गरीबाकडे जास्त लोक जातात का मोठ्या लोकांकडे? पाहुणे रावळे सुद्धा गरीबाकडे जात नाहीत. 2 मिनिटं माझ्याकडं. गरीबाकडे पाहुणे रावळे जात नाहीत. ज्याच्याकडे जास्त माल पाणी आहे आजही माणसं त्याच्याकडे जातात. सगळेच नाही, शहाणी माणसं, माणुसकी धरलेली माणसं गरीबाकडे जातात. हा मुद्दा थोडासा बाजूला ठेवा. महाराज, आज तुमच्याकडे पैसा नव्हता,
म्हणून तर ह्या बाकीच्या लोकांनी तुम्हाला टोचलं, त्रास दिला, खाण्यापिण्या वाचून हाल केले. एक करा ना, तुम्हाला पैसा देतो, संपत्ती देतो. महाराज म्हणतात न लगे मुक्ती धन संपदा. मला संपत्ती नको, मला धन नको. महाराज म्हणले ठीक आहे, मुक्ती देतो, मोक्ष देतो. महाराज म्हणते मोक्ष तुमचा देवा, दुर्लभ जे तुम्ही ठेवा. मला मुक्ती नको, मला धन नको, मला संपत्ती नको. मग काय द्या? संत संग देई सदा, अखंड जया तुझी प्रीती, मज दे तयाची संगती. संताची संगत द्या. काय संताच्या संगतीमध्ये? संताच्या संगतीनं अधिकारी लोकांचा तर उद्धार झाला, पण ज्याचा अधिकार नाही, पतित आहे, मूळ आहे, पापी आहे, अक्षरशः वाया गेलेला आहे, पण संगत जर संताची भेटली तर त्याचं कल्याण झालं. हे संतन के संग लागी रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागी रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के तेरी अच्छी बनेगी. संतन महाराज म्हणतात संताच्या संगतीत जा. ऐका, संतन के संग लागी रे, तेरी अच्छी बनेगी. जीवन चांगलं होईल. कुणाचं झालं? ध्रुवजी की बन गई, प्रल्हाद जी की बन गई. हरि सुमरन में जागी रे, तेरी अच्छी बनेगी. संताच्या संगतीचं महत्व मला सांगा ना. म्हशीचे रेडे काय अनेक नाहीत का? आपल्या गावात म्हशी नाही का? म्हशीला टोनगे नाहीत? आहेत. तरी पण त्या रेड्याचं मंदिर आहे जो माऊलीच्या सहवासात गेला. आपल्या घराला भिंती आहेत, आपल्या घरच्या गोठ्याला भिंती आहेत, शाळेला भिंती आहेत, तरी पण जगातल्या सगळ्याच भिंतीचं मंदिर होत नाही. त्या भिंतीचं मंदिर होतं, ती संताच्या सहवासात गेली. बरं मला सांगा, मंडपाला खांबे, घराला खांबे, लाईटला खांबे, देवळाला खांबे, सगळ्याच खांबाचं मंदिर होतं का? नाही. जो खांब माऊलीच्या संगतीत राहून टेकून ज्ञानेश्वरी लिहायच्या उपयोगाला आला, त्या खांबाचं मंदिर आहे. म्हणून संत संग देई सदा. महाराज, संताची संगत घेण्यासाठी तुम्हाला गर्भवासाचं भयानक दुःख पाचवावं लागेल. महाराज म्हणतात तुका म्हणे गर्भवासी सुखे घाला वे आमासी. देवा, गर्भवासा कोणी असू द्या, कोणत्याही डॉक्टरला विचारा, पोरग 9 महिने 9 दिवसाच्या पेक्षा जास्त काळ राहत नाही. आजकाल तर पोरांना काही 9 महिन्यात राहत नाहीत, 7व्यात आणि 8व्यातच जगातच येतात. पण गर्भवासाचं दुःख एवढं भयानक आहे. शुकाचार्य 12 वर्ष आईच्या पोटात राहिले. तुम्ही म्हणता त्यांना भेवटलं ना, आपल्याला काय, आपल्याला कवच कुंडल आहेत का? आपल्याला काहीच वाटत नाही, गम नाही, पस्तावा नाही म्हणून आपलं सोडून द्या. पण गर्भवासाचं दुःख भयानक आहे. नाकी तोंडी कृमे किडी, गर्भवासाचे दुःख गाडे कवना पुढे सांगावी. नववास कष्ट नासी, 10व्याने प्रसूत झाली. येताची कर्म जाण तुझी मान अडकली. हे आकांत ते जननी ये दुःखे धाय मोकली. पर्यदे मदाले सा सोहम जो जो रे बाळा. भयानक दुःख आहे. मग तरी तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी. कशासाठी बरं? याचं कारण एक आहे. जर दुःख एवढं असेल आणि सुख जर एवढं असेल, तर एवढ्या मोठ्या पाठीभर सुखातून वाटीभर दुःख वजा केलं तर खाली एवढं मोठं सुखच राहतं. लक्षात ठेवा. आपण धान्याची खळ करतो. खळ करणं म्हणतात ना, अगदी भात असो, शाळू असं आपण काढलं, त्याचं भुसकट निघतं ना, फलकट निघतं ना, कचरा निघतो ना. मग कचरा जास्त का धान्य जास्त? उगा कचऱ्याच्या बेनं आपण सगळं धान्य दिलं त्या मशीनवाल्याला. काय आपल्या हातात आहे? कचरा भरपूर आहे, भूस भरपूर आहे, कुटायचं, खळं करायचं, हे वैताग नको म्हणून धान्य कोणी टाकून देत नाही. तसं गर्भवासाचं दुःख आहे. किती दिवस? फक्त 9 महिने. आणि उरलेले 100 वर्षातले 9 महिने वजा करा. 9 तर जन्मानंतर 100 वर्षाची मर्यादा आहे. मग उरलेलं सगळं जीवन जर आपण भजन केलं, देवाचं फक्त उठल्याबरोबर एकदा नामस्मरण
आणि झोपताना नामस्मरण केलं, आई वडिलाचे आशीर्वाद घेतले, गावाची, देवाची, भावाची, देशाची, समाजाची सेवा जर केली तर आपल्यासारखं आनंददायी जीवन कोणाचं नाही. संतांच्या संगतीमध्ये देवाची वारी करावी, देवाचं भजन करावं, यासाठी देवा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी. आणि म्हणून गुण गाईना आवडी हेची माझी सर्व जोडी. महाराज म्हणतात तुझे गुणानुवाद गाणं हीच माझ्या जीवनातली सर्वश्रेष्ठ जोडी म्हणजे कमाई, असा या मागणीचा आजच्या अभंगाचा अर्थ आहे. नियोजित वेळ 9 ते 11ची आहे. 11 वाजून 6 मिनिटं जास्त झाले. 6 आज तारीख किती आहे? 6 आणि मिनिटं पण जास्त झाले 6. नसल तर घड्याळ तपासून पहा. झालेली सेवा प्रभू रामरायाच्या आपल्या ग्रामदेवतेच्या चरणी समर्पित करतो. कदाचित कुणा एखाद्याला वाटलं वेळ आपली जास्त झाली. आपल्या आयुष्यातले आपण कधीच कोणता वेळ वाया घातला नसेल असा आत्मविश्वास असेल आणि मग जर वाटलं आजचा 6 मिनिटाचा वेळ वाया गेला तर दिलगिरी व्यक्त करतो. पुन्हा प्रभू रामरायाच्या ग्रामदेवतेच्या चरणी एक प्रार्थना. या सप्ताहातल्या सर्व अन्नदात्यांना, देणगीदारांना, श्रमदात्यांना ज्यांनी हा सप्ताह भव्य स्वरूपात साजरा व्हावा यासाठी तनमन धनाने सेवा केली, कीर्तनकारांच्या संयोजकासकट टाळकरी, गुणवान, गायक, वादक, माता, भगिनी, पुरुष वर्ग यांच्यासह सर्वांना प्रभू रामरायाने उदंड आयुष्य द्यावं. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, जय 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 ज्ञानेश्वर माऊली. कामन गर्भवासी, कामन गर्भवासी, तुझा मन गर्भवासी, तुझा मन गर्भवासी, सुखे झाला प्रेमासी, सुखे झाला प्रेमासी, श्रीराम प्रभूच्या प्रांगणामध्ये अखंड हरिनाम सप्त्याचा 7वा दिवस आणि 7व्या दिवसाची संध्याकाळची सेवा. गौतम नामना बेलगावकर, अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर. तरी आज महाराजांनी खरोखरच आपल्या अमृतवाणीतून हेची दान कशाला म्हणतात, काय, कोणी, किती, कसं करायचं, तर त्यांचा सत्कार आजचं सौजन्य रामदास सीताराम वाळून यांनी येऊन बाबांना शाल त्रिपळ द्यायचे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.
या ठिकाणी 7 दिवस मंडळी या ठिकाणी घेऊन आले. त्यामध्ये दुधावडे सुरकुंडी गाडी मालक यांचा सन्मान होतोय, त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. चला दुधावडे सुरकुंडी आहेत काय ते लवकर चला. निवृत्ती पराड सुरकुंडी, संजय लांडगे लांडगेवाडी, संतोष शिंदे डेहेने, संतोष शिंदे डेहेने, गणेश पोखरकर आवाट. चला ज्यांची नावं घेतली त्यांनी ताबडतोब यायचे. गणेश पोखरकर आवाट, सुनील सोळशे वांजाळे. चला महादूकडनं देवोशी, वर पाहुणे